गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्या तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 2029च्या निवडणुकीनंतर राज्याचं नेतृत्व करावं, त्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा त्यांचे पुत्र जय पवार यांनी व्यक्त केली। जय पवार यांनी माध्यमांसमोर अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे। विविध नेत्यांकडून जय पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली जात आहे। दरम्यान बारामतीच्या खासदार तसेच सुनेत्रा पवारांच्या नणंद सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। साताऱ्यातील दौऱ्यावेळी त्या बोलत होत्या। जय पवार यांच्या वक्तव्यानंतर सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ बारामतीमध्ये फ्लेक्स झळकले आहेत। सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार होय मुख्यमंत्रीच, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय, अशा आशयाचे फ्लेक्स बारामतीमध्ये झळकल्याने चर्चांना उधाण आलं आहे। फ्लेक्स छापण्यात आलेल्या मजकुराचे फक्त बारामतीकरांचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे। सुप्रिया सुळेंना याविषयी माध्यम प्रतिनिधींनी विचारले असता त्या म्हणाल्या, सुनेत्रा पवार वहिनी ह्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मी घालणार। 2029च्या निवडणुकीत कोण कोठून लढेल हे मी आत्ता सांगू शकत नाही। अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही केवळ बारामतीकरांचीच नाही तर राज्यातील राष्ट्रवादींच्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा होती, मात्र नियतीने घात केला आणि दादांची ती इच्छा अपूर्ण राहिली। आता सुनेत्रा वहिनी सध्या खूप कष्ट घेत आहेत, लोकांमध्ये जात आहेत, त्यामुळे 2029ला त्यांनीच निवडणूक लढवावी आणि मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हाती घ्यावीत, असे जय पवार म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।